आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. वाई भाजी मंडईत शिस्तीची मोहीम, अतिक्रमणांवर प्रशासनाचा कडक इशारा. बेवारस टपऱ्या हटवण्यासाठी 8 दिवसांची मुदत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वन वे व बूम बॅरियरची योजना. वाई शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भाजी मंडईत शिस्त आणण्यासाठी आता पोलीस प्रशासन आणि वाई नगर परिषद ॲक्शन मोडमध्ये आली आहे. मुंबईतील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि अस्वच्छता यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दोन्ही प्रशासनांनी संयुक्तपणे पाहणी व सर्वेक्षण करून पुढील कारवाईची रूपरेषा निश्चित केली आहे. या मोहिमेमुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मंडई व्यवस्थापनाच्या प्रश्नाला आता वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पाहणी दरम्यान नगराध्यक्ष अनिल सावंत, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, नगरसेवक बनकर तसेच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गवडी, पोलीस हवालदार रुपेश जाधव, गोरखनाथ दाभाडे आणि 5 होमगार्ड उपस्थित होते. मंडई परिसरातील प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी करून प्रशासनाने लवकरच कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले. रस्ते अडवून उभ्या असलेल्या बेवारस टपऱ्या आणि शेड हटवण्यासाठी व्यापाऱ्यांना 8 दिवसांची अंतिम मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर अतिक्रमणावर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मंडईत शिस्त राखण्यासाठी ठराविक जागांचे मार्किंग करून पट्टे मारले जाणार असून दिलेल्या जागेबाहेर दुकान लावल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडई परिसर वन वे करण्यात येणार असून प्रवेशद्वारावर बूम बॅरियर बसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. टपऱ्यांसाठी 6x8 फूट ही प्रमाणित जागा निश्चित करण्यात आली असून अंदाजे ₹2 प्रति चौरस फूट दराने भाडे आकारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच शहरात स्वतंत्र अतिक्रमण विभाग स्थापन करून बेकायदेशीर बांधकामे व अडथळ्यांवर सातत्याने कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. भाजी मंडईमध्ये केवळ भाजी विक्रेत्यांना जागा देण्यात येणार असून इतर कोणत्याही प्रकारच्या दुकानांना परवानगी दिली जाणार नाही. तसेच विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिली. दरम्यान कारवाईपूर्वी व्यापारी व नागरिकांना नियमांची माहिती देण्यासाठी 2 दिवस जनजागृती मोहीम राबवली जाणार असून रिक्षाच्या माध्यमातून मंडई परिसरात सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्यास विशेष पथकाद्वारे दंड आणि जप्तीची मोहीम राबवली जाणार आहे. या निर्णयामुळे वाईकरांमध्ये समाधान व्यक्त होत असून शहराची भाजी मंडई आता खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध आणि मोकळी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.